हाय जानू, कसं आहेस? अरे खाली काय करायला लागलाय? माझ्याकडे बघ की. अगं ते तू मला मागच्या वेळेला डार्लिंग म्हणली होतीस त्या वेळेला मला किती खर्च आलाय ते बघायलो. अहो आज ना गाडी मी चालवणार. हॅलो. अगं किती दिवसानं फोन केलीस आणि फोन पण उचललास आणि मेसेजचा रिप्लाय पण देणार तू. आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मेसेजचा पण रिप्लाय देते. बरं ऐक की, माझं तुझ्याकडे काम होतं. बोल की काय? मला एक 10,000 रुपयाची गरज होती, पाठव की. लगेच पाठवतो. गेले बा पैसे. आता माझ्या जानला फोन लावून बोलतो. The number you are calling is currently switched off. मॅडम मला 10 दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे होत्या. अगं ए शांता, तुला 10 दिवसाच्या सुट्ट्या देऊन साहेबाला पाणी कोण देणार? साहेबाला चहा कोण देणार? साहेबाला नाश्ता कोण देणार? साहेबाला जाताना डबा कोण देणार? साहेबाचे कपडे कोण धुणार? साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार? आणि सगळ्यात महत्वाचं, साहेबाला तुझ्या हातचं जेवण सोडून दुसऱ्या कुणाच्या हातचं जेवण गोड लागत नाही. बरं मॅडम, तुमची काय हरकत नसेल तर माझ्यासोबत साहेबांना पण घेऊन जाऊ का? आयुष्य तर कामाला बाईसारखं झालंय आणि लोक मॅडम मॅडम म्हणून हाक मारतात. अहो मी कशी दिसतेय? असं वाटतं की तुला पाकिस्तानमध्ये फेकून द्याव. इश्श, तुमचं आपलं काहीतरीच. सरळ सांगा ना, बॉम्ब दिसते म्हणून. गौरी, तेवढे 4 प्लेट आहेत, धुवून घे ग माय. का बर, आज बाबाला सुट्टी आहे का? ए तेवढे 4 भांडेच आहेत का ग? भांडे झाले की तेवढी फरशी पुसून घ्या. ओ, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, मी माहेरी जाऊन येते. कोण कुठं सुद्धा जायचं नाही, गप्प घरात पडून राहायचा. ओ, काळजी घ्या स्वतःची. सुनी, माझ्या खिशातून पैसे काढलेस का? होय काढले की, मला जरा काम होतं. मग मागून घ्यायचं, काढून कशाला घ्यायचं? किती दिवस मागून घेऊ? मला आत्मनिर्भर बनायचं आहे. आत्मनिर्भर म्हणजे काय? स्वतःवर अवलंबून. तुला त्याचा अर्थ तर माहित नाही. आत्मनिर्भर बनायचा. अहो, तुम्ही माझ्याजवळ असं काय बघितलात जे माझ्यासोबत लग्न केलात? तुझी बहीण. अहो, मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावानं खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. ऐक की परी, मी तुझ्या दाजीसाठी 16 सोमवारचे उपवास केली होती. अगं दिदे, असल्या वक्त्या तोंडाच्या माणसासाठी कशाला उपवास केली होतीस?